शेतकरी मित्रांनो नमस्कार। साईनाथ रहाणे यूट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे। मागील व्हिडिओमध्ये जसे आपण 2-3 प्रोडक्ट पाहिले तसं आज एक व्हिडिओ मी या ठिकाणी घेऊन येत आहे की रहाणे ॲग्रो बायोटेकने नवीन लॉन्च केलेला जो एक प्रोडक्ट आहे आणि याचं नाव आहे सॉइल बूस्टर। तर अशा प्रकारे हा खूप छान असा प्रोडक्ट आहे। त्याचे फायदे काय आहेत ते या ठिकाणी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी मी तुम्हाला सांगणार आहे। तर प्रथमतः की आज कुठलाही पीक म्हटलं की त्याची गरज असते नत्र स्फुरद आणि पालाश दुय्यम अन्नद्रव्यामध्ये कॅल्शियम मॅग्नेशियम सल्फर आणि त्यानंतर मायक्रोन्यूट्रन्स अशी एकूण अन्नद्रव्ये झाडाला लागत असतात। तर याच्यामध्ये महत्त्वाची एखाद्या फळाला चांगली पोचण्यासाठी किंवा त्याची गुणवत्ता वाढीसाठी नायट्रोजन बरोबर फॉस्फरस आणि पोटॅशची गरज या ठिकाणी भरपूर प्रमाणामध्ये असते। तर अशामध्ये फॉस्फरसची बऱ्यापैकी लेवल म्हणजे जसं की 60-20 वापरतो आपण 52-34 वापरतो। तर 60-20 म्हणजे 0 नायट्रोजन 0 आहे 60% फॉस्फरस आहे आणि 20% पोटॅश आहे आणि 52-34 म्हटलं की 0 नायट्रोजन 0 आहे 52% फॉस्फरस आहे आणि 34% पोटॅश आहे। आता हा जो घटक आहे याच्यामध्ये 70% फॉस्फरस उपलब्ध आहे म्हणजे तुमच्या 60-20 पेक्षा तुमच्या 52-34 पेक्षा हा 70% फॉस्फरस आहे आणि आपण प्युरिटी दिले असल्यामुळं हा त्याच्याहीपेक्षा ॲडव्हान्स आहे। तर 70% फॉस्फरस ज्याला आपण स्फुरद म्हणतो तो या ठिकाणी आपल्याला मिळून जातो। म्हणून याचा वापर या ठिकाणी तुम्ही फळ पिकाला भाजीपाला या ठिकाणी करायला पाहिजे। हा फॉस्फरस आपल्याला मिळून तर जातो पण जमिनीचा जर वाढलेला पीएच असेल म्हणजे साधारणतः अनेक शास्त्रज्ञ कृषी विभाग अनेक तज्ञ मंडळींनी या ठिकाणी अभ्यास केल्यानंतर आपल्याला असं कळालं की ही सर्व आपण जी काही खतं देतो ही खतं जरी आपण देत असलो तरी पण या ठिकाणी जमिनीचा पीएचसुद्धा अतिशय महत्त्वाचा आहे। म्हणजे जर तुमच्या 6च्या आतमधला पीएच असेल तर बरीचशी खतं 6च्या आसपास समजा मायक्रोन्यूट्रन थोडेसे उचलले जातील पण त्याच्या आतमध्ये गेलं की खतं उचलली जात नाही आणि त्याच्यानंतर परत 8च्या पुढे या ठिकाणी आपल्या जमिनीचा पीएच गेला की तिथं पण तुम्ही कितीही खतं दिले तरी या ठिकाणी त्या खतांची उचल होत नाही। म्हणून या ठिकाणी जेव्हा आपला हे सॉइल बूस्टर आपण जेव्हा एकरी साधारणतः 2.5 किलो 200 लिटरच्या पाण्यामधून या ठिकाणी आपण देतो तर त्यावेळेस काय करतं की पहिली गोष्ट आहे की या तुम्हाला तर हा फॉस्फरस तर मिळणारच आहे पण त्याच्याबरोबर तुमचा जर पीएच वाढलेला असेल तर त्या पीएचला ते मेंटेन करतं। म्हणजे 6.5 ते 7च्या आसपास जर तुमचा पीएच आला तर तुम्ही दिलेली जी काही खतं आहेत ती खतं झाडाला सहज घेता येतात। म्हणून महत्त्वाची भूमिका पण हा प्रोडक्ट या ठिकाणी करतोय त्याच्यामुळे हे वापरायला पाहिजे। दुसरी गोष्ट जर आपण वापसा अवस्थेवर पाणी न दिल्यामुळं किंवा जमीन कडक आलेली असते तर त्या कडक जमिनीमध्ये ज्याला काय म्हणतो हवेची पोकळी निर्माण व्हायला पाहिजे ती होत नाही। परिणामी झाडाला खताची जशी गरज आहे तशी त्या मुळीला त्या हवेची पण गरज आहे। म्हणून हे जेव्हा आपण ड्रिपनं ॲप्लिकेशन करतो तर थोडीशी जमीन पण या ठिकाणी त्या मुळ्यांच्या कक्षातली थोडीशी भुसभुशीत होते आणि परिणामी या ठिकाणी अन्नद्रव्याची उचल होते म्हणजे झाडाला लागणारा फॉस्फरस पण मिळतो आपल्या पांढऱ्या मुळ्यांची वाढ पण त्याने चांगली होते त्याचबरोबर तुमची जमीन भुसभुशीत होते आणि अतिशय कमी खर्चामध्ये आपण या ठिकाणी झाडाला फॉस्फरस मिळवून देऊ शकतो। तर हा प्रोडक्ट तुम्ही या ठिकाणी वापरू शकता। हा प्रोडक्ट तुम्हाला भाजीपाला पिकामध्ये साधारणतः एकरी मला वाटतं 2.5 किलो एक डोस आपण साधारणतः करू शकतो। अतिशय उत्तम रिझल्ट याचे मिळतात तर तुम्ही नक्की वापरा। डाळिंब असेल किंवा अन्य फळपिकं असेल त्याच्यासाठी तुम्हाला वापरता येईल। भाजीपाला पिकामध्ये याला वापरता येईल। अतिशय याचे छान रिझल्ट आहेत। कमी खर्चामध्ये अधिक चांगली शेती आपल्याला करायची आहे म्हणून रहाणे ॲग्रो बायोटेकनं हा सॉइल बूस्टर हा एक सुद्धा प्रोडक्ट आपल्या सेवेसाठी या ठिकाणी आपण घेऊन आलेलो आहोत। तर नक्कीच याचा वापर करा। ऑल महाराष्ट्र या ठिकाणी आपण सर्व्हिस देतो तर तुम्ही या ठिकाणी आमच्या स्क्रीनवर नंबर दिसत आहे तुम्ही आमच्या हेल्पलाईनला कॉल करून तुम्ही या ठिकाणी हे प्रोडक्ट मागवू शकता। तुमची कुठलीही समस्या असेल तर तुम्ही आम्हाला कॉल करा
आमचे हेल्पलाईन नंबर तुम्हाला नक्कीच कॉल करतील आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांना मी विनंती करेल की या ठिकाणी सेंद्रिय शेतीकडे यावं. म्हणूनच रहाणे ॲग्रो बायोटेकनं पिकअप 90 असेल किंवा अन्य प्रोडक्ट असतील किंवा PSB KMB किंवा बायोमिक्स यासारखी प्रोडक्ट या ठिकाणी आपण आता शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करतोय की खर्च पण कमी झाला पाहिजे आणि उत्पादनसुद्धा अतिशय चांगलं आलं पाहिजे. अशा प्रकारे या ठिकाणी आम्ही काम सुरू केलेलं आहे. तर नक्कीच हा छानसा प्रोडक्टचे आज मी तुमच्यापुढं विषय मांडलेला आहे. नक्कीच आपल्या पिकासाठी वापरा आणि आपल्या उत्पन्नामध्ये या ठिकाणी वाढ करा. हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद देतो. अजूनही ज्या शेतकऱ्यांनी माझा चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर त्यांना विनंती आहे तुम्ही सबस्क्राईब करा की जेणेकरून आम्ही जी काही व्हिडिओ टाकू ते तुमच्यापर्यंत सहज पोहोचतील आणि ही मोलाची माहिती आपल्या मित्रांना, नातेवाईकांना आणि शेतकऱ्याचे जे काही ग्रुप असतील तिथपर्यंत पोहोचवा, जेणेकरून आपला बळीराजा समृद्ध होईल. धन्यवाद.